हॅलो एव्हरीवन, आज मी एक स्पेशल लेक्चर तुमच्यासाठी घेतलेलं आहे. बघा, थोडंसं घाईघाईत हे लेक्चर होणार आहे, पण तेवढंच एक्साइटिंग सुद्धा आहे. कारण की मला वाटलं माझी ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जेवढ्या लवकरात लवकर ही न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा, एक प्रकारे या न्यूजने पूर्ण जगाला रे ऑफ होप दिलेला आहे की कोरोना व्हायरसमधून आता जग बाहेर पडू शकतं. तर ही न्यूज नक्की काय आहे, तर इस्रायलने एक स्टेटमेंट दिलेला आहे किंवा इस्रायलमधून ही न्यूज आलेली आहे की कोरोना व्हायरस अँटीबॉडीजमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती इस्रायलच्या लॅबमध्ये झालेली आहे. ठीक आहे, तर बघा, इस्रायल आपण म्हणू शकतो थोडासा हुशार लोकांचा देश आहे, कारण की बऱ्याचशा मोठमोठ्या ज्या रिसर्च किंवा आपण म्हणू शकतो मोठमोठे जे आविष्कार आहेत ते इस्रायलच्या सायंटिस्टने जगाला दिलेले आहेत. जसं आपल्याला माहिती आहे, आईन्स्टाईन पण कुठले होते, तर इस्रायलचेच होते. ते एक ज्यू होते. आणि इस्रायलमध्ये कोणती कम्युनिटी जास्त आहे, तर ते सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे, ज्यू कम्युनिटी आहे. ठीक आहे, तर आत्ता तरी आपल्याला त्यावर डिस्कस करायचं नाही आहे. आपल्याला जी रिसर्च समोर आलेली आहे कोरोना व्हायरस अँटीबॉडीबद्दल, त्यावर आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत आणि कोणी या अँटीबॉडीज शोधून काढलेल्या आहेत. ओके, सो मी लीना विजन गव्हर्नमेंट जॉबवर आपलं सगळ्यांचं स्वागत करते. तर बघा, 4 मेला म्हणजेच मंडेलाच इस्रायलचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत नफ्ताली बेनेट, तर यांनी एक स्टेटमेंट इश्यू केलेलं. ते म्हणतात की इस्रायलच्या सायंटिस्टनी कोरोना व्हायरससाठी जे अँटीबॉडीज डेव्हलप करत होते त्यात एक मोठा यश म्हणजेच सिग्निफिकंट ब्रेक थ्रू मिळालेला आहे, म्हणजेच एक यश मिळालेलं आहे इस्रायलच्या लॅबला. तर आता या न्यूजमध्ये तेच सांगितलंय. बघा, तर इस्रायलची जी लॅब आहे याच्यावर काम करत होती इस्रायल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च म्हणजेच IIBR यांनी एक मोनोक्लोनल न्यूट्रलायझिंग अँटीबॉडी डेव्हलप केलेला आहे. आता ही जी अँटीबॉडी आहे ती कोरोना व्हायरसची लढायला सक्षम आहे अशी एक टेस्ट पॉझिटिव्ह, म्हणजे या टेस्टचं जे फर्स्ट फेज आहे ते पॉझिटिव्ह किंवा सक्सेसफुल झालेलं आहे. तर ते काय म्हणतात की इस्रायल हॅज आयसोलेटेड अ की कोरोना व्हायरस अँटीबॉडी, म्हणजेच एक असं प्रतिजैविक निर्माण करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे मेन बायोलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी म्हणजेच काय तर IIBRला. तर असं कोणी म्हटलेलं आहे, तर इस्रायल डिफेन्स मिनिस्टर आताच आपण बघितलं कोण आहेत, तर नफ्ताली बेनेट. ओके, आणि त्यांनी याला सिग्निफिकंट ब्रेक थ्रू मिळालेला आहे. एक प्रकारे या ट्रीटमेंटमुळे किंवा या अँटीबॉडीमुळे जे कोरोना व्हायरस पॅन्डेमिक आहे जगातलं, तर ते पूर्णपणे जाण्याची पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजेच एक आशेचं किरण आता इथे जगाला मिळतंय आणि आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. तर तेच या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी फक्त एक असं ब्रीफ न्यूज दिलेली आहे की असं एक सिग्निफिकंट ब्रेक थ्रू मिळालेला आहे अँटीडोटमुळे. आता अँटीडोट कसं काम करणार आहे ते एक्झॅक्टली त्यांनी सांगितलं नाहीये. फक्त एवढंच सांगितलंय की या अँटीडोटमुळे काय होणार आहे की जे कॅरी करतायत हा व्हायरस, कोरोना व्हायरस ज्यांच्यामध्ये कॅरी होतोय, तर या व्हायरसला न्यूट्रलाइज करण्यासाठी हे अँटीडोट काम करेल. ओके, आणि ही स्टेटमेंट त्यांनी तेव्हाच दिली जेव्हा मंडेला बेनेट यांनी IIBRला व्हिजिट केलं होतं. आणि व्हिजिट केल्यानंतरच हे एक त्यांनी ब्रीफ केलं की अँटीडोट जे आहे कोरोना व्हायरसचं त्याच्यामध्ये IIBRला यश मिळालं आहे. त्यामुळेच ही महत्त्वाची न्यूज आहे. ते स्वतः गेले होते या लॅबमध्ये. आणि बघा, ही यांची जी एक टीम होती सिक्रेट टीम, तर त्यांचं जे प्राईम मिनिस्टरचं ऑफिस आहे त्याच्या अंतर्गतच हे कार्यालय काम करतं. आणि IIBRचं जर आपण एक हिस्ट्री बघितली किंवा जर पार्श्वभूमी बघितली ना, तर सुरुवातीला आय थिंक 1954 मध्ये IIBRची स्थापना करण्यात आली होती. पण ही स्थापना ना फक्त जे डिफेन्स फोर्सेस आहेत त्यांच्यासाठी करण्यात आली होती. पण मग पुढे जाऊन एक सिव्हिलियन ऑर्गनायझेशन IIBRला बनवण्यात आलं. ठीक आहे, आणि त्याचबरोबर इस्रायलमधली अजून एक सेकंड रिसर्च टीम आहे किंवा आपण म्हणू शकतो इन्स्टिट्यूट आहे मिगवॅक्स. तर मिगवॅक्सने सुद्धा आता असा दावा केलेला आहे की आम्ही पण फर्स्ट फेजच्या म्हणजे जी फर्स्ट टेस्ट आहे ती क्लिअर करण्याच्या मार्गावर आहोत. म्हणजे त्यांची सुद्धा कदाचित जे फर्स्ट फेज आहे ते सक्सेसफुल होऊ शकतं, त्यांची सुद्धा रिसर्च सक्सेसफुल होऊ शकते. ठीक आहे, आणि तसंच बघा, जे डिरेक्टर आहेत IIBRचे शॅम्युअल सफिरा, त्यांनी काय सांगितलंय की अँटीडोट जो फॉर्म्युला आहे तो आता पेटेंटेड होईल. बघा, कोणत्याही प्रकारचं जेव्हा ड्रग किंवा मेडिसिन्स रिसर्च केले जातात किंवा डेव्हलप केले जातात तर त्याच्यावर आधी पेटेंट लागतो आणि त्याच्यानंतरच त्याचं प्रोडक्शन होऊ शकतं. आणि एकदा की पेटेंट मिळालं की इंटरनॅशनल मॅन्युफॅक्चररला त्याचं मास प्रोडक्शन करायला दिलं जाईल. ती जे मेडिसिन आहे किंवा जे ड्रग्स आहेत किंवा आपण म्हणू शकतो अँटीडोट, आता आपण इथे अँटीडोट म्हणतो ना कोरोना व्हायरसचं, तर ते प्रोड्यूस करायला दिलं जाऊ शकतं आणि मग वर्ल्ड वाईड त्याचं डिस्ट्रीब्युशन होईल.
तर एक पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला मिळालेली आपण म्हणू शकतो या पॅन्डेमिकमधून. लवकरच जग बाहेर येईल या अँटीडोटमुळे. तर आपण जे होप्स आहेत ते तसेच ठेवले पाहिजेत, कुठेही आता निगेटिव्हिटी माइंडमध्ये आणू नका. आणि आता या अँटीडोटकडे बघा, एक की डेव्हलपिंग पॉसिबल क्युअर म्हणजेच एक महत्त्वाचं पॉसिबल क्युअर म्हणून बघितलं जाते, जे आपलं इम्युन सिस्टम प्रोटीन आहे. तर या इम्युन सिस्टम प्रोटीनमध्ये जे अवशेष असतात इम्युन सिस्टम प्रोटीनचे, जे आपल्या कोरोना व्हायरसला म्हणजे आपल्या बॉडीजमध्ये जे प्रतिजैविक ऑलरेडी असतात ते कोणत्याही व्हायरसला ऑलरेडी बॉडीमध्ये लढा देत असतात, राईट. ही गोष्ट तर तुम्हाला माहिती आहे. तर या अँटीबॉडीजना किंवा आपण म्हणू शकतो या इम्युन सिस्टमला अजून स्ट्रॉंग या अँटीबॉडीज करू शकतात. तर हे एक महत्त्वाचं आपण म्हणू शकतो क्युअर असू शकतं कोरोना व्हायरसवर. सो आपण म्हणू शकतो की खूप दिवसांनी एक पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे. तर आय होप हे जे टेस्टिंग आहे किंवा हे जे फेजेस आहेत त्या सगळ्या या अँटीडोट क्लिअर करेल आणि लवकरात लवकर या औषधाचं किंवा या मेडिसिनचं प्रोडक्शन सुद्धा सुरू होऊ शकतं. तर आता इस्रायल कुठे आहे किंवा इस्रायलचे अजून शेजारील कंट्रीज कोणत्या आहेत ते आपण बघूया. आपल्याला भारत दिसतोय. आपण भारताच्या जसं वायव्येला जाऊ तर बघा इथे आपल्याला इस्रायल दिसेल, राईट. इस्रायल दिसतंय. आणि इस्रायलच्या शेजारचे कंट्री कोणकोणते आहेत तर सीरिया आहे इथे, नंतर लेबनन, जॉर्डन, हे सगळे काय आहेत तर इस्रायलचे नेबरिंग कंट्रीज. तसंच इकडे इजिप्त आहे. ओके. आणि इस्रायल बघा एकदम मधोमधला पार्ट आहे आपण म्हणू शकतो या कंट्रीजचा. आणि जे भूमध्य सागर आहे किंवा जे मेडिटेरियन आपण सी म्हणतो त्याच्या बाजूलाच इस्रायल आहे. आणि इस्रायल बद्दल जर अजून आपण महत्वाची माहिती बघितली तर इस्रायलचं आता आपल्याला सगळ्यांना कॅपिटल काय आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे, जेरुसलेम. बघा जेरुसलेम एक हिस्टॉरिकल प्लेस सुद्धा मानलं जातं. इथे बघा तिन्ही धर्माचे कोणकोणते तर इस्लामिक, तसंच ज्यूज आणि ख्रिश्चन, तर या तिन्ही धर्माचं एक होली प्लेस म्हणून जेरुसलेमला ओळखलं जातं. आणि इस्रायलची करन्सी काय आहे तर इस्रायली शेकेल. तर थोडीशी करन्सी सुद्धा लक्षात ठेवा. कधी कधी करन्सीजवर बघा परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आणि जर आपण भारत इस्रायल संबंध बघितलाय इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तर भारताचे तर इस्रायल बरोबर चांगले संबंध आहेत. इस्रायलचे प्राईम मिनिस्टर पण आपल्याला माहिती आहेत सगळे कोण आहेत तर बेंजामिन नेत्यानू. आपल्याला हे इमेजमध्ये दिसत आहेत ते आहेत बेंजामिन नेत्यानू. आणि यांच्याबरोबर म्हणजेच आपण जर बघितलं तर इस्रायलला आपल्या प्राईम मिनिस्टर म्हणजेच नरेंद्र मोदींची नेहमी भेट होत असते. इस्रायल बरोबरचे रिलेशन आपले खूप आधीपासून चांगले आहेत. आणि जर इस्रायलमध्ये या अँटीडोटचं प्रोडक्शन सुरू झालं तर भारताची एक अपेक्षा असेल की इस्रायलकडून लवकरात लवकर ह्या अँटीडोट्स भारतामध्ये यावेत. बघा रिलेशन अशा बाबतींमध्ये ना कधी पण इंटरनॅशनल रिलेशन नेहमी महत्त्वाचे ठरतात. आपण कोणतंही गव्हर्नमेंट येऊ बघा नेहमीच बघतो की जे इंटरनॅशनल रिलेशन आहे त्याच्यावर भरपूर वेळा काम केलं जातं. तर जेव्हा एखादा देश अशा प्रॉब्लेममध्ये असेल तर दुसऱ्या कंट्रीकडून कशा प्रकारे मदत मिळेल याकडे प्रत्येक देशाचं लक्ष असतं. तर तिथेच नेहमी हे जे इंटरनॅशनल रिलेशन आहे ना ते कामी येतं. ओके. तर बघा आपल्याला सध्यापर्यंत म्हणजे जेव्हापासून हे पॅन्डेमिक सुरू झालंय तेव्हापासूनची सर्वात पॉझिटिव्ह न्यूज आपण म्हणू शकतो ही मिळालेली आहे. त्यामुळे सगळ्यांमध्ये पॉझिटिव्हिटी वाढेलच आणि आपल्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारची पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे. ओके. सो आता आपण आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. आय होप तुम्हाला ही न्यूज ऐकून सगळ्यांनाच चांगलं वाटलं असेल. तर बघा जाता जाता तुम्हाला एक सांगते ते म्हणजे आपल्या विजन स्टडीचं ॲप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला असं भरपूर स्टडी मटेरियल मिळणार आहे वाचायला. तसंच PDF नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत. प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा आहे ज्या टेस्ट तुम्ही देऊ शकता. स्वतःची रिव्हिजन त्यातून करू शकता. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे जे वेगवेगळे कोर्सेस आहेत ते तर तुम्हाला माहितीच आहेत अवेलेबल झालेले आहेत. तर तुम्ही संयुक्त गट बचं ॲडमिशन अजून सुरू आहे. तसंच क्वेश्चन आन्सर रिव्हिजन मध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच ॲडमिशन घ्या. त्याचा तुमच्याच अभ्यासासाठी फायदा होणार आहे. ओके. सो आता याच पॉझिटिव्ह नोटवर आपण इथेच थांबूया. पुन्हा लवकरच नेक्स्ट लेक्चरला भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ई-लर्निंग युजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म जो दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देतो. विजन स्टडी. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट
www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.